सांभाळायला जमत नाही तर जन्माला कशाला घालता? तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून या ना त्या भाषेमध्ये कदाचित याच प्रकारचं वाक्य ऐकलं सुद्धा असेल. मला प्रचंड राग येतोय, कारण घटना आहे बेंगलोरमधली आणि तिथं कॅपजेमिनी नावाच्या मोठ्या IT कंपनीमध्ये डे केअर सेंटर होतं की जिथं न्यू मदर्स आपल्या बाळाला तिथं सोडतील आणि आपल्याच कंपनीत जॉबला जातील. खालच्या मजल्यावरती डे केअर आणि वरतीच आई काम करत असते, आई वडील काम करत असतात. त्या पद्धतीचं डे केअर सेंटर होतं आणि तिथल्या बाथरूममध्ये कोणतेही कॅमेराज नव्हते हे तिथल्या सेविकेना माहीत होतं. आणि तिथले जे स्टाफ मेंबर होते ते लहान मुलं रडतील किंवा जेव्हा दंगा करतील तेव्हा तिथं नेऊन त्यांना मारत होते, पाण्याचा स्प्रे मारत होते, वॉशिंग मशीनमध्ये बसवून त्यांना फिरवत होते आणि अशाच प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. आता राग ह्यासाठी येते की ह्याच्यावरती कॅपजेमिनीनं अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, पोलिसांनी जिनं ह्या प्रकरणाचा पर्दाफाश केला त्याच अंगणवाडी सेविका किंवा जे काही डे केअर वर्कर आहे तिलाच अटक केलेली आहे की तू असं कसं केलंस. आता याच्यामध्ये पैसेही मुरवले जातील, कोणत्याही गोष्टी केल्या जातील. माझा सरकारला हा प्रश्न आहे, कारण की हे जे फील्ड आहे हे अनरेग्युलेटेड फील्ड आहे. डे केअर सेंटर बाबतीत कोणतेही नियम नाही आहेत, जसे की शाळांना नियम आहेत, इतर कोणत्याही व्यवस्थापनाला नियम असतात सरकारचे. डे केअर सेंटरसाठी सरकारचे कोणतेही नियम नाही आहेत. माझा हा प्रश्न आहे, कॅपजेमिनीवरती कारवाई होणार का? ज्यांनी व्हिसल ब्लो केली, पर्दाफाश केला, तिच्यावरतीच ब्लेम केला जाणार नाही ना? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली सोसायटी जी आहे हे म्युच्युअल ट्रस्टवरती बिल्ड होते. आपण समाज म्हणून एकमेकांवरती विश्वास ठेवतो. बसमध्ये बसताना, रिक्षामध्ये बसताना, फळवाल्यांकडून, भाजीवाल्यांकडून सामान खरेदी करताना विश्वास असतो की मी ही गोष्ट घेतल्यानंतर मला ह्याचा कोणताही अपाय होणार नाही. आणि जर माझ्या मुलांच्या बाबतीत, बाळांच्या बाबतीत जेव्हा त्यांनी आपला पूर्ण विश्वास टाकला होता संस्थेवरती की मी इथं निर्धास्तपणे आपल्या बाळांना सोडून कामाला जाऊ शकतो किंवा शकते, तिथंच जर तुमचा ट्रस्ट ब्रेक होत असेल, मला वाटत नाही आपण माणूससुद्धा म्हणण्याच्या लायकीचे आहोत. कॅपजेमिनी आणि सरकार दोघांकडनं उत्तर अपेक्षित आहे. मला वाटत नाही चांगलं उत्तर येईल. पालकांना एकमेव सांगणं आहे, राहू दे ते पॅकेज, नसलं तरी चालेल. आपल्या बाळांची काळजी घेऊयात, गावाकडे शिफ्ट होऊयात आणि एक सशक्त समृद्ध राष्ट्र बनवूयात. पैशाने नव्हे तर विचारांनी आणि सुखाने समृद्ध राष्ट्र बनवूयात. धन्यवाद.